मराठा ओबीसी वादात कोण जिंकतंय? महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद किती शिगेला गेलाय हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। पण आज मुद्दा आहे की या मराठा ओबीसी वादात कोण जिंकतंय, म्हणजे नेमकं हा मराठा ओबीसी वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला की निर्माण केला गेला। जर हा मराठा ओबीसी वाद निर्माण केला गेला तर यामध्ये कोणाचा फायदा आहे, कोणाचं नुकसान आहे, यामध्ये कोण जिंकतंय, यामध्ये कोण हारतंय आणि या मराठा ओबीसी वादामुळे महाराष्ट्र कसा 10 वर्ष मागे गेलाय, या संपूर्ण विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। पुढचे 5 मिनिटं मला नक्की ऐका। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या मी एका कंपनीमध्ये जॉब करतोय आणि महाराष्ट्रातला मराठा ओबीसी वाद पाहून आज या विषयावर खरंच बोलावं वाटतंय, कारण तो विषयच तेवढा मोठा झालाय। तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर असाल तर या चॅनलला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ